नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण ना 1 किलो वाटाणा घेऊन त्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त लोकांसाठी उसळपाव कसा बनवायचा ते बघतोय. साधारणपणे 8 ते 10 लोकांसाठी हा उसळपाव पुरेसा होतो. तर इथे मी 4 लिटरचा कुकर घेतलेला आहे. 4पेक्षा जास्त आहे, 4.5 ते 5.5 लिटरचा. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. 250 ग्रॅम हा कांदा आहे बारीक चिरलेला. इथे आपला कांदा छान परतून होतोय तोवर आपण याला लागणारं वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी घालते बेसला डाळवं पाव कप. डाळवं कशासाठी की एकतर तुम्ही बेसनही वापरू शकता हे परतताना, पण डाळव्यामुळे काय होतं ना, याला ना या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला एक संधपणा येण्यासाठी छान मदत होते. डाळवं नसेल तर कांदा परतत असताना कांदा परतून झाला, खोबरं त्यातलं वाटण परतून झालं की त्यामध्ये तुम्ही 2 चमचे बेसन घालू शकता. आता इथे घेतल्यात मी 15 हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर, अर्धी जुडी कोथिंबीर घेतली. पाणी घालायचं आणि याचं छान असं सरसरीत वाटण तयार करून घ्यायचं. आणि हे छान सरसरीत असं वाटण तयार आहे, तुम्ही बघू शकाल. आणि त्याचसोबत कांदाही व्यवस्थित असा परतून झालेला आहे. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. इथे ना मी 100 ग्रॅम तेलाचा वापर केला आहे. तर यामध्ये घालूया हे सगळं वाटण आणि 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मसाले खरं काही घालायची गरज नाही, तरी पण थोडे घालते मी. हळद घालूयात अर्धा चमचा, धणेपूड 1 मोठा चमचा, 1 चमचाभर लाल तिखट आणि गोडा मसाला. आता हे 2 मिनिट मसाले एकत्र शिजवून घेऊयात. आता हे मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत, सुवासही जबरदस्त येतोय. आता इथे आपण घालूया ताजा वाटाणा. तर इथे पातेलभर ताजा वाटाणा आहे, हा पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून त्यामध्ये जर काही कीटकनाशक असतील तर तेही निघून जाते. तर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. चांगलं ना हे परतून घेऊया. यामध्ये घालूयात पाणी आता झाकण लावते आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छान वाफवून घेणार आहे. शिट्टी काढायची असेल तर मीडियम हीटवर 2 शिट्ट्या तुम्ही काढून हा वाटाणा शिजवून घेऊ शकता. आता चेक करूया. वा, तुम्ही बघू शकाल जबरदस्त दिसते, छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, रंग जबरदस्त आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणाले, आता ही खूप दाटसर आहे कारण आपण हे शिजवताना पाणी कमी घातलं होतं, कारण ते कुकरमधून ओसंडून वाहू नये म्हणून. आता काय करते, गॅस मिक्स करते सुरू आणि यामध्ये घालते मी गरम पाणी. जवळपास अर्धा लिटर मी इथे गरम पाणी आता घातलंय आणि ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आणि आता याला एक उकळी काढून घेऊया. मस्त असे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली मस्त अशी झणझणीत तर्रीदार रस्सेदार मटार ताजा वाटाणा उसळ बनवून तयार आहे. आता ही कशी खायची, ही पाव बरोबर सर्व करतात, सोबत कांदा शेव वगैरे वगैरे असतं. पावसाळा स्पेशल मटार उसळपाव करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तेल, 1 मोठा चमचा जिरं, कढीपत्ता, 250 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 100 ग्रॅम खवलेलं ओलं खोबरं, पाव कप पंढरपुरी डाळवं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 15 हिरव्या मिरच्या, अर्धी कोथिंबिरीची जुडी, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गोडा मसाला, 1 किलो मटारचे दाणे,
चवीनुसार मीठ, पाणी, जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता वाटण करण्यासाठी डाळवं, लसूण, हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालून सरसरीत वाटण तयार करायचं. आता कांद्यात हे वाटण घालायचं आणि व्यवस्थित परतून घेत यात हळद, धणेपूड, तिखट आणि गोडा मसाला घालायचा आणि हे एकत्रित शिजवून घ्यायचं. आता यात मटार घालायचा, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता यात गरम पाणी घालून एक उकळी काढायची. झाला आपला पावसाळा स्पेशल मटार उसळ पाव तयार. आज आपण आहे ना फुलगोबी ज्याला म्हणतात फ्लॉर, कॉलीफ्लॉवर वापरून मस्त गोबी मंचुरियन बनवणार आहोत. हे मंचुरियन आहे ना, म्हणजे जे फ्लॉर खात नाही तेही अगदी आवडीने माकून माकून खाणार याची गॅरंटी मी देते. अतिशय मस्त होतात आणि मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतात. तर सगळ्यात आधी मस्त असा गड्डा घ्यायचा फ्लॉरचा, पानाकडचा पोर्शन कट करून घ्यायचा. तर हे झालं की याचे मोठे मोठे तुरे कट करून घ्यायचे. याचे तुरे आहेत ना, याला असं छान लांबसर देठ ठेवायचं आणि हे असे कट करून घ्यायचे. थोडा मोठे मोठेच ठेवायचे आणि याला असं देठ पण ठेवायचे, तो नाही कट करायचा. फ्लॉर तर आपला चिरून झालेला आहे. इथे पाणी घेतलंय भरपूर, यामध्ये भरपूर मीठ घालायचं आणि यामध्ये हे फ्लॉरचे तुरे छान ठेवून द्यायचे. एक 10-15 मिनिटं ठेवायचे, म्हणजे आज जर काही किडे आळ्या वगैरे असतील तर त्या बाहेर निघतात आणि फ्लॉर आहे ना छान स्वच्छ होऊन निघतो या प्रोसेसमध्ये. त्यावर काही जर्म्स किंवा जंतू राहत नाही. आता हे गोबी मंचुरियन बनवण्यासाठी त्याचं जे बॅटर किंवा कोटिंग बनवण्यासाठी जे बॅटर लागतं ते बनवूयात. अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर नसेल तर पाव कप इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. मिरपूड आणि चवीपुरतं मीठ. हे छान एकजीव करून घ्यायचं आणि अजिबात सरसरीत नाही, हलकंसं दाटसर हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. पाणी टाकायचं आणि घट्टच हे पीठ आपल्याला छान करून घ्यायचं. चला, हे छान ऑलमोस्ट होत आलेलं आहे. ते यामध्ये थोडेसे फूड कलर टाकते, ऑरेंज फूड कलर. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता हे बॅटर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. हे फ्लॉर मिठाच्या पाण्यात एक साधारण अर्धा तास ठेवला होता. आता यातलं पाणी पूर्ण निथळून काढूयात. पाणी अजिबात नको आपल्याला या फ्लॉरमध्ये. आता हा गोबी मंचुरियनचा सॉस बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉरची स्लरी लागते. 1 चमचा 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेतलाय, त्यामध्ये पाणी घालायचं आणि याचा हा घोळ बनवून तयार करून घ्यायचा. ही स्लरी तयार करून घ्यायची. यामुळे सॉसला छान असा एकसंधपणा यायला मदत होते. आता हे गोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूयात. तर काय करायचं, मस्तपैकी हे फ्लॉरचे तुरे आहेत, हे तुरे घ्यायचे. हे जे बॅटर पीठ आपण तयार करून घेतलं आहे याच्यात छानपैकी घोळवून घ्यायचं. देठ पण घोळवायचे आणि गरम तेलात हे सोडायचे. चला, हे मस्त असे तेलात सोडायचे आणि खूप हाय हीटवर नाही, मध्यम आचेवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. मस्तपैकी असं कुरकुरीत हे तळून घेतलेले आहेत. आहा, सुंदर दिसत आहेत. तेल पूर्ण निथळून घ्यायचं. ऐकू शकाल तुम्ही काय कुरकुरीत होत आहेत. काय मस्त कुरकुरीत झालेत. आहा हा. गोबी मंचुरियनचा आपण सॉस बनवायला सुरुवात करूयात. तेल गरम केलंय, तेलात घालूयात लसूण, भरपूर लसूण. आणि थोडंसं ना ही प्रोसेस आहे ना हाय हीटवर करायची. तो जो त्याचा जो स्मोकीनेस येतो हाय हीटवर केल्याचा, त्याची चव जास्त लागते. थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं, याला फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं. अगदी रंग वगैरे बदलायची अजिबात वाट बघायची गरज नाही. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांदाही परतून घ्यायचा.
आता कांदा छानपैकी परतून झाला की यामध्ये घालायचे पोट फोडलेल्या हिरव्या मिरच्या, मिरपूड, सोया सॉस, टोमॅटो सॉस, एक चमचाभर, मोठा चमचाभर. आता हे सॉसेस सगळे मिक्स करून घ्यायचे. आता हे छान परतून झालं की ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे जी आपण तयार करून घेतली ही स्लरी घालूया. साधारण एक 2 ते 3 चमचे. यामुळे काय होतं ना, सॉसला छान बाइंडिंग येतं. थोडंसं पाणी पण घालूयात. अगदी थोडंसं मीठ, कारण या सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे त्यामुळे अगदी मिठाचं प्रमाण कमी. आता हे मिनिटभर फक्त शिजवून घेऊयात सगळं एकत्र. काय सुंदर दिसतोय हा सॉस. आता यामध्ये घालूयात लिंबाचा रस. व्हिनेगर घातलं तरी चालेल, पण मी लिंबाचा रस घालते. त्याचबरोबर थोडीशी कांद्याची पात. हे मिसळून घेऊयात आणि हे सगळे आता तळलेले गोबी मंचुरियन यामध्ये घालूयात. वा, आणि मस्तपैकी टॉस करूयात. फक्त कोट करून घ्यायचे यामध्ये. वा, आणि गोबी मंचुरियन बनवून आहेत तयार. भन्नाट दिसतंय, जबरदस्त लागते याची चव. नक्की बनवून बघा. पावसाळा स्पेशल कोबी मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य: 400 ते 600 ग्रॅम फ्लॉवर, अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, 2 ते 3 थेंब खायचा केशरी रंग, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळी मिरपूड, अर्धा मोठा चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 ते 2 चमचे शेजवान सॉस, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, चिरलेली कांद्याची पात, पाणी. फ्लॉवरचे अशा पद्धतीने काप करायचे. आता पाण्यात मीठ घालून त्यात हे फ्लॉवरचे तुकडे घालायचे. आता मैदा, कॉर्नफ्लोअर, मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे एकजीव करून घे. आवडीप्रमाणे खाण्याचा रंग घालून याचं दाटसर बॅटर तयार करायचं. आता फ्लॉवर मधलं पाणी निथळून घ्यायचं. आता सॉस करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करायची. आता फ्लॉवरचे तुरे अशा पद्धतीने तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून घेत गरम तेलात तळायचे. आता सॉस करण्यासाठी गरम तेलात लसूण, आलं घालून परतून घेत त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, सोया सॉस, शेजवान सॉस घालून परतून घेत यात कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आणि यावर लिंबाचा रस पिळायचा. कांद्याची पात आणि फ्लॉवर घालायचे. अशा पद्धतीने एकत्र करायचे. झाले आपले पावसाळा स्पेशल कोबी मंचुरियन तयार. आज आपण स्ट्रीट फूड खाणार आहोत, तेही कोल्हापूरचं बरं का. कोल्हापूर स्पेशल आपण मसाला टोस्ट किंवा मसाला पाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. स्ट्रीट फूड म्हणलं ना की त्याला काहीही लॉजिक नसतं. म्हणजे आपण टाकतो लॉजिक. ॲक्च्युली उदरनिर्वाहासाठी, आता सोय व्हावी म्हणून, 4 पैसे कमवावे म्हणून ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने या डिशेसचा शोध लावलेला असतो आणि जसजशी त्याची लोकप्रियता वाढत जाते तसं त्यामध्ये बदल होत जातात. सो स्ट्रीट फूड म्हणलं की काहीही लॉजिक लावू नका. जसं आहे तसं आनंदाने त्याचा उपभोग घ्या. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप बेसन. आता या बेसनमध्ये आपण घालतोय जिरं, ओवा, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ आणि मसाले. सो मसाल्यांमध्ये चटणी, म्हणजे कोल्हापुराला चटणी म्हणतात बरं का, किंवा कांदा लसूण मसाला. सो हा थोडासा, आणि थोडंसं लाल तिखट आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं करूयात एकजीव. आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची दाटसर अशी पेस्ट तयार करायची. अजिबात सैल करायचं नाही आहे, कारण मसाला टोस्ट आहे. ब्रेडला हे ना छान असं चिकटलं गेलं पाहिजे, त्यामुळे अजिबात सैल ठेवायचं नाही मिश्रण. चला, हे आपलं आहे ना मसाला बनवून तयार आहे. मसाला टोस्टचा खूप घट्ट नाही,
खूप सैल नाही, असे स्प्रेडेबल, म्हणजे बटर कसं स्प्रेड होतं तशी कन्सिस्टन्सी हवी. आता काय होतं ना, कोल्हापुरात जो वापरतात ना ब्रेड, तो असतो पेटीपाव. पेटीपाव म्हणतात. मस्त असा गुबगुबीत एक लोफ असतो आणि त्याचे जाड 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 स्लायसेस करून हा मसाला टोस्ट बनवला जातो. आता पेटीपाव मला काही पुण्यात मिळाला नाही, तर विषय असा आहे, या अशा अशा पातळसर नरपुड्या ब्रेड स्लायसेस मिळालेल्या आहेत. त्याचा पेटीपाव कसा करायचा ते बघूयात. मग काही नाही, मग हे असं 2 पोर्शनमध्ये मी करते डिवाइड आणि एक स्लाइस वापरायची, त्याच्याऐवजी अशा 2 स्लाइसेस वापरायच्या आणि गुबगुबीत आपला मसाला टोस्ट आपण बनवणार आहोत, आहे की नाही. आता काय करतात बुवा, आता काही नाही, हे घ्यायच्या स्लाइसेस, यावर छानपैकी हा मसाला सगळ्या बाजूने कोट करायचा आणि हा आता जाईल तळणीसाठी कढईत. आहे की नाही विषय हार्ड. आहा, आता हा अलगद हाताने सोडायचा आणि मस्तपैकी हा तळून घेऊयात. एक बाजू मस्तपैकी तळून झाली की हे उलटवायचं अलगद आणि वरची बाजू पण खरपूस अशी तळून घ्यायची. आहा, क्या बात आहे. दोनही बाजूने खमंग खरपूस हे वडे तळून घेतलेले आहे. आता हा काढूयात. वा वा वा, पूर्ण तेल यातलं घ्यायचं निथळून आणि हे काढायचं आता टिश्यू पेपरवर. आता तुम्ही विचार कराल हे खायचं कसं. सांगते, कोल्हापूरची चटणी आहे, अजिबात हे करताना आहे ना, सर्व करताना कांदा चटणी, चिंचेची गोड चटणी असलं काही नसतंय. हा वडा तुकडे करून त्यावर या तळलेल्या मिरच्या मिठात घोळून दिल्या जातात. आहा, क्या बात. आता हे काढूयात आणि नंतर ही मिठामध्ये घोळवायचे. तर असं हे आपलं प्रकरण तयार आहे. कोल्हापूरचा स्ट्रीट स्पेशल मसाला वडा, मसाला पाव, मसाला टोस्ट, जे काय म्हणाल ते, पण हे लागतं अस्सल कोल्हापुरी. चटणीची चव ती जी उतरते त्या बॅटरमध्ये. आहा हा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. पावसाळा स्पेशल मसाला टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड स्लाइसेस, तळण्यासाठी तेल, हिरव्या मिरच्या, पाणी. मसाला टोस्ट करण्यासाठी बेसन, जिरं, ओवा, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीप्रमाणे मीठ, कांदा लसूण मसाला, तिखट आणि कोथिंबीर घालून याचं दाटसर पीठ तयार करायचं. आता अशा पद्धतीने ब्रेडला तयार केलेला मसाला लावायचा आणि गरम तेलात दोन्ही बाजूनी खमंग तळून घ्यायचा आणि तळलेल्या मिरच्यांबरोबर सर्व्ह करायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल कोल्हापूरचा प्रसिद्ध मसाला टोस्ट तयार.